चषक 2024-25 पर्व अप्रतिम आयोजन पाहायला मिळालंय. सलग ही स्पर्धा 7 दिवस असणार. अंतिम स्पर्धा रविवारच्या दिवशी असणार बघा. सुपर 10चे सामने असणार संडेच्या दिवशी. विचार केला सुपर 10 मध्ये आजच्या दिवसामध्ये 2 देखील सामने पाहायला मिळतील. सुपर 10 साठी अप्रतिम दर्जाची लढत पाहायला मिळाली. पहिलीच लढत आजच्या दिवसामध्ये थोडीसा उशीर सामना सुरू झाला. संदेश आलाय स्लॉगवरचा अंतिम षटक. आपल्याकर बॉल चेंडूला वळवण्याचा प्रयत्न केला होता. अगदी लॉंग लेग झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका पसला गेलाय. येणारे अंतिम 5 बॉल आता माग ठरवलं गेलंय बघा आव्हान. येणारे 5 चेंडू मध्ये 18 धाब्यांची गरज. खरं तर 5 चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 5 चांगली गोलंदाजी केली बघा. प्रभाकर सप्रेने गोलंदाजी केली. 7 चेंडू हाताळले गेले, 3 विकेट मिळवल्या आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. आपटाकर बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. 5 चेंडू चांगला होता परंतु फायदा घेत आला नाहीये. अजून एक खेळाडू बाद झाला गेलाय. बॅक टू सुनील सप्रा पॅव्हिलियन. गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर सोपं लक्ष होतं. असं वाटलं होतं धाबा चेज होतील परंतु धाबा डिफेन्स होताना पाहू शकाल आपण. विचार केला तर येणारी अंतिम 4 चेंडू असतील. 18 धाब्यांची गरज. काय गोलंदाजी केली होती तिसऱ्या षटकामध्ये. पाठच्या षटकामध्ये धाबा येण्याची गरज होती खरं तर यंगस्टर एरमाळ बी संघाला. त्या धाबा तिसऱ्या षटकामध्ये फार धाबा डिफेन्स केला बघा. प्रभाकर सप्रे या गोलंदाजांना कौतुक करावं. एवढं कमी त्या गोलंदाजाचा 3 धाबा खर्च केल्या. हो ज्या वेगानं बॅट फिरवली होती त्या वेगानं अगदी देखील चेंडू टाबेली झाला. विसावला गेला. यष्टीरक्षच्या हातामध्ये चेंडू. डॉट बॉलची सांगता झाली गेले. येणारे 3 चेंडू 18 धाब्यांची गरज. तिन्ही षटकार ठोकावे लागतील. आता गणेश या खेळाडूला जो खेळाडू पाहू शकाल 6व्या क्रमांकावरती आलाय बघा. 7व्या क्रमांकावरती आलाय. 5 गडी बाद झाले. पुन्हा एकदा फटका फसला गेला. यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय. अजिबात चुकी होणार नाहीये. 6वा झटका लागलाय यरमाळ बी टीमला. पूर्णपणे एकतर्फे सामना निघून गेलाय. खरं तर आता येणारे 2 चेंडू 18 धाब्यांची गरज. काय लाजवाब गोलंदाजी मैदानामध्ये सादर केले बघा गोलंदाजांना. प्रभाकर सप्रेने तिसऱ्या षटकामध्ये जो षटक अंतिम टर्निंग पॉईंट ठरू शकला बघा. आणि 4थ्या षटकामध्ये येणारी 7 चेंडूमध्ये 18 धाब्यांची गरज असताना या खेळाडूंना गोलंदाजी करत असताना संदेश उघडेना 4 चेंडूमध्ये कुठली धाव न खर्च करता 2 विकेट मिळवले बघा. 4 चेंडू डॉट फेकले गेले. पूर्णपणे एकतर्फे सामना झुकवला गेला. आपल्या संघा बाजूने विजय खेचून आणला गेलाय. येणारे 2 चेंडू 18 धाब्यांची गरज. नवीन बॅट्समन इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल 8व्या क्रमांकावरती खेळाडू संदीप निरगुडे. चला स्पीडअप करा जय बागोबा ब तामसई संघ. 2 चेंडू 18 धाब्यांची गरज. पूर्णपणे एकतर्फा सामना निघून गेलाय. लाजवाब डिलिव्हरी अतिशय चांगल्या अचूक टप्प्यावरती चेंडू रिलीज केला बघा आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट बॉल. कुठली धाव मिळणार नाहीये. मॅडम षटक साठी चान्स. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजासाठी. काय कमालीची गोलंदाजी दाखवली बघा. अंतिम 7 चेंडू मध्ये 18 धावा डिफेन्स केल्यात खेळाडू या गोलंदाजांना. फुलटॉस बॉल वरती कुठलाय मोठा फटा. मॅडम षटक. एकदा जोरदार टाळ्या खेळाडूसाठी. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. पहिलं षटक मॅडम फेकण्याचा विक्रम केला आजच्या दिवसामध्ये जय वागेश्वर चषकामध्ये. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आणि पहिला सामना समाप्त झालाय. धावा डिफेन्स केला 36. जय वाघोबा ब तामसई संघानं आणि परास्त व्हावं लागलं यंगस्टर एरेमाळ बी संघाला. दोन्ही संघानं अप्रतिम दर्जाचा खेळ दाखवला गेलाय आणि ते